राज्यात सर्वत्र 18व्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून उद्या 13 मे रोजी चौथ्या टप्प्यासाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. यंदाची लोकसभा ही महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघात अस्मितेची लढाई झाली आहे. त्यात प्रामुख्यानं बारामती, सातारा, शिरूर, सांगली, हातकणंगले यासारख्या अनेक लोकसभा मतदारसंघांकडे विशेष लक्ष लागून राहिलं आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभेत कोण बाजी मारणार हे येत्या 4 जूनला स्पष्ट होईलच. या निकालाची उत्सुकता ज्याप्रमाणे राजकीय पक्ष, उमेदवार, कार्यकर्त्यांना आहे, तशीच ती सर्वसामान्यांना देखील आहे. निवडणुकांचा अंतिम कौल जाहीर होण्यास अद्याप अवकाश असला तरी त्याआधीच या निवडणुकांच्या निकालावरून राज्यात अनेक ठिकाणी शर्यत आणि पैज लागली आहे. अशातच चुरशीची लढत असलेल्या सांगली मतदारसंघातील उमेदवारांच्या विजयावरून 2 कार्यकर्त्यांनी चक्क आपलीच दुचाकी शर्यतीला लावली आहे. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावरून सर्वाधिक चर्चेत आलेला मतदारसंघ म्हणजे सांगली. ही जागा काँग्रेसला मिळावी यासाठी विश्वजित कदम आणि विशाल पाटील आग्रही होते. पण सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला गेल्यानंतर विशाल पाटलांनी या ठिकाणी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढली. 7 मे रोजी सांगली लोकसभेसाठी मतदान पार पडलं. सांगलीच्या जागेसाठी भाजपचे संजय काका पाटील आणि विशाल पाटील यांच्यामध्येच खरी लढाई असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीचे नेते, विशेषतः काँग्रेसचे नेते जरी शिवसेनेच्या चंद्रहार पाटलांच्या स्टेजवर दिसत असले तरी त्यांनी विशाल पाटलांच्या मागे आपली ताकद लावल्याची, त्यांना छुपी मदत केल्याची चर्चा आहे. त्यामुळे विशाल पाटील यांचं पारडं जड असल्याचं राजकीय विश्लेषक सांगत आहेत. अशातच आता या शर्यतीत सर्वसामान्य कार्यकर्ते उतरल्याचं बघायला मिळत आहे. यात 2 कार्यकर्त्यांनी चक्क आपली दुचाकी वाहनच निकालाच्या शर्यतीत उतरवलेत. सांगली लोकसभेची निवडणूक उमेदवारी जाहीर होण्यापासूनच चर्चेत येत गेली. शेवटी भाजपचे उमेदवार संजय काका पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील या 2 उमेदवारांमध्येच आता खरी लढाई असल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीचा निकाल येण्यापूर्वी सांगली लोकसभा मतदारसंघात 2 कार्यकर्त्यांमध्ये पैज लागल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते. यात असं म्हटलंय की सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील निवडून आले तर जाधव यांच्याकडून मुलानी यांना युनिकॉर्न गाडी देण्यात येईल. तसे संजय काका पाटील निवडून आले तर मुलानी यांच्याकडून बुलेट गाडी जाधव यांना देण्यात येणार असल्याचं यात नमूद केलंय. तर या पैजेसाठी काही लोकांना साक्षीदार म्हणून त्यांची नावं आणि स्वाक्षरी देखील घेतली आहे. आता सांगली लोकसभेत कोण बाजी मारणार आणि कोणाला माघार घ्यावी लागणार हे येत्या 4 जूनला स्पष्ट होईल. मात्र या पैजेची उत्सुकताही आता सांगलीकरांना लागली आहे. सांगली प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.